या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस, प्युअर व्हेज मल्टी क्युझिन रेस्टॉरंट, लक्झरीज एसी रूम, बॅनक्वेट हॉल, ओपन टेरेस रेस्टॉरंट. ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस, नगर मनमाड महामार्ग, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. नमस्कार, आपण पाहत आहोत SK9 येवला न्यूज. निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथे पॉली हाऊसमध्ये शिरलेला बिबट्या जेरबंद. पॉली हाऊस आणि मिरचीच्या झालेल्या नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथे राहुल खंडेराव शिंदे यांच्या मिरचीच्या पॉली हाऊसमध्ये बिबट्या शिरल्याची घटना घडली आहे. गेल्या 5 तासापासून बिबट्या पॉली हाऊसमध्ये असल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिरचीच्या पॉली हाऊसमध्ये बिबट्या असल्याची माहिती वनविभागाला मिळताच निफाड येथील वनविभागाची रेस्क्यू टीम पिंजरा घेऊन बिबट्याला पकडण्यासाठी खडक माळेगाव येथे दाखल झाली. बिबट्या अचानक उठून पॉली हाऊसच्या बाहेर येण्यासाठी पळाला आणि पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला. बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकरी आणि वनविभागाच्या रेस्क्यू टीमने सुटकेचा निश्वास सोडला. या बिबट्याला निफाड येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत नेत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून वरिष्ठांच्या आदेशानंतर बिबट्याला पुन्हा अधिवासात सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. मात्र या दरम्यान शिमला मिरचीच्या पॉली हाऊसचे आणि मिरचीचे बिबट्याकडून मोठे नुकसान झाल्याने वनविभागाने ही संपूर्ण भरपाई करून द्यावी अशी मागणी शेतकरी महिलेने केली आहे. नेमकी काय घटना घडली? मी 8 वाजता चक्कर मारायला आली पॉली हाऊसमध्ये आणि चक्कर मारता मारता तो सरीत बसलेला होता. मला पाहिलं आणि त्याने माझ्या कपाळून तो खाली पळाला. मी इकडं वरती पळाले, बाहेर निघाले. मी माझ्या मुलांना आवाज दिला, ते आले. मग त्यांनी वनविभागाला फोन केले, ते आले. त्यांनी हे केलं, बिबट्याला पकडलं आणि नुकसान भरपूर झाले. आमच्यावाली भरपाई मिळावं. रोजी मौजे खडक माळेगाव येथे राहुल शिंदे यांच्या पॉली हाऊसमध्ये बिबट्या असल्याचे समजताच आमची टीम, निफाड येथील टीम आणि आम्ही सर्व या ठिकाणी पोहोचलो आणि चितापीचे प्रयत्न करून त्या बिबट्यास आम्ही जेरबंद करण्यास आम्हाला यश आलेलं आहे. त्यातल्या त्यात इथल्या नागरिकांनी व गावातील लोकांनी सुद्धा सहकार्य केलेले त्यासाठी. आणि सदरचा बिबट हा फिरून पळून तो जरा दमला असल्या कारणाने तो लवकर पिंजऱ्यात गेला आणि त्याला आम्ही सदरचा बिबट याच जेरबंद केलेल्या बिबट्या याच निफाड येथील वन उद्यान येथे घेऊन जाऊन त्याच्यावरती पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी 1 निफाड येथील यांच्याकडून तपासणी करून मगच वरिष्ठांच्या आदेशाने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल. मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल. स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाइल मध्येच. मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल.